गुड मॉर्निंग स्टूडेंट. आता आपण टेक्निक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 20 मार्क. A 20 centimeter wide thin circular disc of mass 200 gram is suspended to a rigid support from a metallic string. By holding the rim of the disc, the string is twisted through 60 degree and released. It now performs angular oscillation of period 1 second. Calculate the maximum restoring torque generated in the string under undamped condition. सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमचे गिवन टर्म लिहूया. अ 20 सेंटीमीटर वाइड थिन सर्क्युलर डिस्क, म्हणजे या ठिकाणी त्याचा डायमीटर जो आहे त्या डिस्कचा तो आहे 20 सेंटीमीटर. त्यानंतर ऑफ मास 200 ग्रॅम आणि त्याचा मास जे आहे ते 200 ग्रॅम आहे. is suspended to a rigid support from a metallic string आणि त्याला सस्पेंड केलेले आहे. by holding the rim of the disc the string is twisted through 60 degree. आता या ठिकाणी ती स्ट्रिंग जी आहे ती ट्विस्ट केली आहे थ्रू दिस अँगल 60 डिग्री. दॅट मीन्स थीटा m हा जो आहे तो 60 डिग्री आहे. and release आणि त्यानंतर त्याला सोडून दिलेला आहे. इट नाउ परफॉर्म अँग्युलर ऑसिलेशन. त्यावेळेस काय होणार आहे, तो अँग्युलर ऑसिलेशन परफॉर्म करणार आहे ऑफ पिरियड 1 सेकंड आणि त्याचा जो पिरियड आहे तो 1 सेकंड आहे. कॅल्क्युलेट द मॅक्सिमम रिस्टोरिंग टॉर्क जनरेटेड इन द स्ट्रिंग अंडर अनडॅम्प्ड कंडिशन. मग या ठिकाणी तुम्हाला maximum restoring torque, that means this toe max आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी सर्वात आधी प्रॉब्लेम सॉल्व करताना ते एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहे की नाही ते बघायचं असतं. नसेल तर आपण त्याचं कन्वर्शन करतो. आता यामध्ये बघा हे जे डायमीटर आहे तुम्हाला सेंटीमीटर मध्ये दिले आहे, त्याचं कन्वर्शन आपण पहिल्यांदा मीटर मध्ये करूया. मग दिस इज इक्वल टू काय ना 20 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर -2 मीटर येणार. दिस इज इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय 10. आता 20 म्हणजे काय आहे, 2 मल्टीप्लाय बाय 10 आहे. मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर -2 हे आहेतच. दिस इज इक्वल टू आता या ठिकाणी 2 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर 1 -2 दॅट मीन्स 10 टू पॉवर -1 होणार ते. दिस इज इक्वल टू 0.2 मीटर येणार. त्यानंतर आता याचं कन्वर्शन आपण केजी मध्ये करूया. मग दिस इज इक्वल टू 200 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर -3 येणार इज इक्वल टू आता 200 म्हणजे काय आहे, तर 2 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर 2 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर -3 आहेतच इज इक्वल टू 2 मल्टीप्लाय बाय 10 टू पॉवर 2 -3 दॅट मीन्स 10 टू पॉवर -1 येणार is equal to 0.2 kg. त्यानंतर आता या ठिकाणी हा जो अँगल आहे हा 60 डिग्री आहे. 60 डिग्री म्हणजे काय आहे, π/3 असतं. आता तुम्हाला या ठिकाणी त्याचा डायमीटर जो आहे तो 0.2 मीटर आहे, तर त्याची रेडियस किती येणार, मग रेडियस इज इक्वल टू 0.1 मीटर येणार. आता या ठिकाणी आपल्याला हा टो मॅक्स जो आहे तो फाइंड आउट करायचा आहे. यामध्ये आपण आता त्याचे फॉर्म्युले लिहूया. पहिला फॉर्म्युला काय येणार, दिस ओमेगा इज इक्वल टू 2 पाय डिवाइड बाय टी येणार. त्यानंतर त्याचा दुसरा फॉर्म्युला काय येणार, या ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया आय इज इक्वल टू, आता आपण काय घेतोय, सर्क्युलर डिस्क घेतोय, त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया m
आर स्क्वेअर डिवाइड बाय 2 येणार. त्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सी डिवाइड बाय आय. आणि त्याचा चौथा जो फॉर्म्युला आहे फोर्थ वन, दिस 2 max is equal to c theta n. Then from formula 1, आता formula 1 वर तुम्हाला formula 1 माहिती आहे, ओमेगा is equal to काय 2 pi divided by t आहे. Then 2 pi divided by t, t म्हणजे पिरियड तुम्हाला 1 सेकंद दिलेला आहे, divided by 1 is equal to 2 pi rad per second येणार. त्यानंतर फ्रॉम फॉर्म्युला 2 तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया जे आहे I, त्याचा फॉर्म्युला दिलेला आहे. त्यामध्ये आपण त्या किमती लिहूया. m त्याची व्हॅल्यू तुम्ही आता या ठिकाणी दिलेली आहे 0.2 r स्क्वेअर मल्टिप्लाय बाय r, त्याची व्हॅल्यू आहे 0.1 ब्रॅकेट स्क्वेअर डिवाइड बाय 2i तस. देन दिस इज इक्वल टू, आता हे 0.2 म्हणजे काय आहे तर 2 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -1 येणार मल्टिप्लाय बाय, आता 0.1 चा स्क्वेअर किती येणार 0.01 येणार डिवाइड बाय 2i तस. या ठिकाणी पुन्हा 2 2 गेट कॅन्सल. दिस इज इक्वल टू, आता हे 10 टू पॉवर -1 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर, आता 0.01 म्हणजे किती येतात तर 10 टू पॉवर -2 होणार ते इज इक्वल टू, देयरफॉर दिस I is equal to 10 raised to power -1 -2, that means -10 raised to power -3 होणार. त्याचा युनिट येणार kg मीटर स्क्वेअर. दिस वन इज द मोमेंट ऑफ इनर्शिया I for this thin circular disc. त्यानंतर आता फ्रॉम फॉर्म्युला 3 यामध्ये तुम्हाला ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ c अपॉन i हा फॉर्म्युला दिलेला आहे. ओमेगा त्याची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे, ती आहे 2 pi इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ c डिवाइड बाय i. i म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आपण आताच फाइंड आउट केलेला आहे 10 टू द पॉवर -3. आता पुन्हा या ठिकाणी आपण जर समजा स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड केलं, स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड, देन हे किती होणार, देयरफॉर दिस 4 पाय स्क्वेअर होणार इज इक्वल टू स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होणार. त्या ठिकाणी येणार c डिवाइड बाय 10 टू द पॉवर -3. देयरफॉर 4 pi square multiplied by 10 to the power -3 is equal to c. That means this c is equal to 4 pi square multiplied by 10 to the power -3. त्याचा युनिट येणार न्यूटन मीटर. आता आपण ही c ची पण व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट केलेली आहे. आता आपल्याला दिस टो मॅक्स त्याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. That means maximum restoring torque is equal to c. त्या ठिकाणी c ची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला, आता आपण फाइंड आउट केली ती 4 पाय स्क्वेअर मल्टिप्लाय बाय 10 टू द पॉवर -3 मल्टिप्लाय बाय, आता हे थीटा m त्याची व्हॅल्यू आहे पाय बाय 3. then this is equal to 4, आता या ठिकाणी पाय स्क्वेअर इनटू पाय, that means
पाई क्यूब होणार ते मल्टिप्लाय बाय 10 रेज टू पॉवर -3 डिवाइड बाय 3 आहेतच. दिस इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय आता पाई क्यूब त्याची व्हॅल्यू तुम्हाला दिली आहे नियरली इक्वल टू 31. ती आपण 31 घेऊया मल्टिप्लाय बाय 10 रेज टू पॉवर -3 डिवाइड बाय 3 आहेतच इज इक्वल टू पुन्हा आता ही मल्टिप्लिकेशन करूया आपण 4 1 जा 4 4 3 जा 12 मल्टिप्लाय बाय 10 रेज टू पॉवर -3 डिवाइड बाय 3. आता हा भाग देऊया आपण 3 4 जा 12 त्यानंतर 3 1 जा 3 1 रिमेन पॉइंट देतो आपण त्या ठिकाणी त्या 1 वर 0 लिहितो ते 10 झाले 3 3 जा 9 पुन्हा 1 रिमेन त्यावर 0 लिहिला 10 झाले पुन्हा 3 3 जा 9. आता ही व्हॅल्यू 41.33 आणि ती वाढत जाणार आहे. देन दिस इज इक्वल टू therefore this Stomax is equal to काय ना 0.04133 न्यूटन मीटर आणि हीच व्हॅल्यू आपली. This one is the value of maximum restoring torque generated in the spring under undamped condition. आता आपण टेक्स्ट मध्ये नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 22. फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट बाय अ मैग्नेट इज वाइब्रेटिंग इन द प्लेन ऑफ यूनिफॉर्म फील्ड ऑफ 1.6 multiplied by 10 raised to -5 Weber per meter square. The magnet has moment of inertia 3 multiplied by 10 raised to power -6 kg meter square and magnetic moment 3 ampere meter square. सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमच्या गिवन टर्म लिहूया. आता यामध्ये फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट by a magnet is vibrating in the plane of uniform field. त्याची युनिफॉर्म फील्ड ती व्हॅल्यू दिलेली आहे d is equal to 1.6 multiplied by 10 raised to power -5 Weber per meter square. The magnet has moment of inertia. त्याचा moment of inertia किती आहे I is equal to 3 multiplied by 10 raised to power -6 kg meter square आहे and magnetic moment त्याची mu ची जी व्हॅल्यू आहे ती दिलेली आहे 3 ampere meter square. आता यामध्ये तुम्हाला फाइंड आउट काय विचारलेलं आहे फाइंड द नंबर ऑफ ऑसिलेशन परफॉर्म पर मिनिट म्हणजे आपल्याला फाइंड काय करायचं आहे त्याची फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी जी आहे ती काय आहे इन टर्म ऑफ ऑसिलेशन पर मिनिट. ऑसिलेशन पर मिनिट ती आपल्याला फाइंड आउट करायची आहे. आता त्याचे फॉर्म्युला आपण लिहूया. आता तुम्हाला त्याचा पहिला फॉर्म्युला काय ना दिस ओमेगा इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ म्यू बी डिवाइड बाय आय. हा त्याचा एक फॉर्म्युला आहे. त्यानंतर त्याचा सेकंड फॉर्म्युला जो आहे तो दिस फ्रीक्वेंसी n इज इक्वल टू काय येणार मग ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. आता आपण फ्रॉम फॉर्म्युला 1 आपण त्याची किमती लिहूया.
this omega is equal to काय झालं, therefore this omega is equal to square root of mu. त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 3 मल्टिप्लाय बाय b, ती व्हॅल्यू आहे 1.6 मल्टिप्लाय बाय 10 raised to power -5 डिवाइड बाय I, मोमेंट ऑफ इनर्शिया, ती व्हॅल्यू आहे 3 मल्टिप्लाय बाय 10 raised to power -6. आता हे आपण कॅल्क्युलेशन करूया. या ठिकाणी 3 3 गेट कॅन्सल, देन दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1.6 मल्टिप्लाय बाय 10 raised to power -5 आहे. आता हे 10 raised to power -6 जे आहे ते वर गेले तर काय होणार, +6 होणार ते. देन दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1.6 मल्टिप्लाय बाय 10 raised to power -5 plus 6, 10 plus 1. That means this is equal to square root of हे 16 होणार. Therefore this omega is equal to काय होणार मग, आता हे 16 स्क्वेअर रूट 16 आहे, हा 4 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण त्या ठिकाणी स्क्वेअर रूटच्या बाहेर 4 घेऊया. दिस ओमेगा इज इक्वल टू 4, त्याचं युनिट येणार रॅड पर सेकंड. आता त्याचा सेकंड फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी दिस फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू ओमेगा, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे 4 डिवाइड बाय 2 पाय. आता ही जी फ्रिक्वेन्सी आहे ती काय आहे, पर सेकंद आहे. त्याचं युनिट जे आहे ते पर सेकंद. आता आपण याला भाग देऊया पहिल्यांदा. 2 1 जा 2, 2 2 जा 4. then therefore this frequency n is equal to काय मग 2 डिवाइड बाय पाय. आता पुन्हा या ठिकाणी आपल्याला हे तुम्हाला फ्रिक्वेन्सी जी आहे इन टर्म ऑफ ऑसिलेशन पर मिनिट मध्ये फाइंड आउट करायची आहे. त्यामुळे आपण मल्टिप्लाय बाय 60 घेणार पर मिनिट. देन दिस इज इक्वल टू, आता याची मल्टिप्लिकेशन करूया आपण. 60 2 जा 120 डिवाइड बाय, आता पायची व्हॅल्यू किती आहे 3.142 आहे. दिस वन इज पर मिनिट. आता हे कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण बाय युजिंग लॉग ने सॉल्व करूया. देन दिस इज इक्वल टू लॉग 120 माइनस लॉग 3.142 इज इक्वल टू, पुन्हा आता याची कॅरेक्टरिस्टिक आपल्याला फाइंड आउट करायची आहे. यामध्ये नंबर ऑफ डिजिट जे आहे पॉइंटच्या आधी ते 1 2 3 आहे. 3 minus 1, दॅट मीन्स त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार 2 येणार. 2 पॉइंट. आता आपल्याला लॉग कसं बघायचं आहे, 12 चा 0 0 मध्ये तो आहे 0792 माइनस, पुन्हा आता या ठिकाणी पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे. 1 minus 1 त्याची कॅरेक्टरिस्टिक येणार 0 पॉइंट. आता लॉग बघायचं आपल्याला 31 चा 42 मध्ये तो आहे 4972. आता आपण हे कॅल्क्युलेशन करूया. 2.0792 minus 0.4972. पुन्हा आता या ठिकाणी 2 minus 2 0, 9 minus 7 2. आता हे 7 minus 9 होत नाही म्हणून आपण 17 minus 9 करतो, ते येणार 8. पुन्हा आपण बॉरो 1 घेतल्यामुळे या ठिकाणी हे 9 minus 4 होणार, ते येणार 5. पुन्हा बॉरो 1 घेतल्यामुळे हे 2 चे 1 झाले, 1.5820. आता याचा आपण अँटीलॉग बघूया.
then this is equal to antilog of 1.5820 is equal to antilog of, आता याला पुढे आपण 0 पॉइंट मध्ये लिहूया, 0.5820 मल्टीप्लाय बाय काय ना 10⁻1. आता या ठिकाणी आपल्याला अँटीलॉग कसला बघायचा आहे, तो 58 चा 20 मध्ये बाय 3819. या ठिकाणी आता हे 0 पॉइंट असल्यामुळे आपण 1 डिजिट नंतर पॉइंट देतो. 3.819 मल्टीप्लाय बाय 10⁻1 आहेच. then therefore this frequency is equal to काय येणार मग 38.19 आणि त्याचं युनिट येणार ऑसिलेशन पर मिनिट. This one is the frequency that equal to 38.19 oscillation per minute. आता आपण टेक्निक मधला नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. एक्सरसाइज 23. A wooden block of mass m is kept on a piston that can perform vertical vibration of adjustable frequency and amplitude. During vibration, we don't want the block to leave the contact with the piston. How much maximum frequency is possible if the amplitude of vibration is restricted to 25 centimeter? In this case, how much is the energy per unit mass of the block? आणि या ठिकाणी तुम्हाला g ची व्हॅल्यू दिली आहे नियरली इक्वल टू पाय स्क्वेअर, दॅट मीन्स इट इज नियरली इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता सर्वात आधी आपण या प्रॉब्लेमच्या गिवन टर्म लिहूया. A wooden block of mass m is kept on a piston. आता एक वुडन ब्लॉक आहे, त्याला एका पिस्टन वर ठेवलेला आहे. That can perform vertical vibration of adjustable frequency and amplitude. ते काय करत आहे, vertical vibration करत आहे. During vibration, we don't want the block to leave the contact with the piston. त्यानंतर how much maximum frequency is possible? तुम्हाला त्या ठिकाणी त्याची मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. if the amplitude of vibration is restricted to 25 सेंटीमीटर आणि त्याचा एम्प्लिट्यूड जी आहे तुम्हाला दिलेला आहे 25 सेंटीमीटर. इन दिस केस आता तुम्हाला त्याच्या आधी हाऊ मच मॅक्सिमम फ्रिक्वेन्सी इज पॉसिबल म्हणजे आपल्याला फ्रिक्वेन्सी जी आहे ती फाइंड आउट करायची आहे. इन दिस केस हाऊ मच इज द एनर्जी पर युनिट मास ऑफ द ब्लॉक आणि एनर्जी पर युनिट मास हे सुद्धा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. आणि या ठिकाणी जी ची व्हॅल्यू जी आहे ती दिलेली आहे. दिस जी इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता सर्वात आधी आपण हे एका सिस्टम ऑफ युनिट मध्ये आहे की नाही ते बघायचं असतं. नसेल तर आपण त्याचं कन्वर्शन करतो. आता या ठिकाणी जी ची व्हॅल्यू जी आहे ती मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे आणि एम्प्लिट्यूड सेंटीमीटर मध्ये आहे, त्यामुळे आपण त्याचं कन्वर्शन हे मीटर मध्ये करूया. देन दिस इज इक्वल टू काय येणार 25 मल्टीप्लाय बाय 10⁻⁻2 मीटर येणार. यानंतर आता ऍट द हायेस्ट पॉइंट त्याचे फॉर्म्युले लिहूया आपण. ऍट हायेस्ट पॉइंट, आता हायेस्ट पॉइंट काय आहे, दिस f is equal to ka. Here f is equal to, we know that this f is equal to तुम्हाला माहिती आहे mg आणि k त्याचा फॉर्म्युला आहे m ओमेगा स्क्वेअर. आता आपण या ज्या व्हॅल्यूज आहेत या फॉर्म्युल्यामध्ये लिहूया. f is equal to ka. then
दॅट मीन्स mg इज इक्वल टू, आता k त्याची व्हॅल्यू काय आहे, m ओमेगा स्क्वेअर आणि इनटू a आहे. देन दिस m get cancelled, therefore g divided by a is equal to omega square. That means omega is equal to काय येणार, square root of g divided by a येणार. आता या फॉर्म्युल्यामध्ये आपण त्याच्या किमती लिहूया. Therefore this omega is equal to square root of, आता g ची व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे 10 डिवाइड बाय एम्प्लीट्यूड, त्याची व्हॅल्यू ही आहे 25 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -2 इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता हे 10 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू -2 हे जर वर गेले तर काय होणार, ते 10 रेस टू +2 होणार, डिवाइड बाय 25 आहे दस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, आता हे 10 मल्टिप्लाय बाय 10 रेस टू 2 म्हणजे किती आहे 100 डिवाइड बाय 25. आता हा भाग जर आपण करून देऊया, 25 म्हणजे 25, 25 4 जा 100 होता. मग दिस इज इक्वल टू काय ना, आता हे 4 आणि हे मल्टिप्लाय बाय 10 आहे. आता हा 4 जो आहे तो 2 चा स्क्वेअर आहे, त्यामुळे आपण ते स्क्वेअर रूटच्या बाहेर लिहूया. 2 स्क्वेअर रूट 10 येणार. दिस वन इज ओमेगा इज इक्वल टू 2 स्क्वेअर रूट ऑफ 10 आणि त्याचं युनिट येणार रॅड पर सेकंड. आता यानंतर वी नो दॅट दिस फ्रिक्वेन्सी n इज इक्वल टू, आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, n त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा डिवाइड बाय 2 पाय. देन आता यामध्ये आपण त्याच्या व्हॅल्यू लिहूया इज इक्वल टू ओमेगा, त्याची व्हॅल्यू आता आपण फाइंड आउट केलेली आहे 2 स्क्वेअर रूट ऑफ 10 डिवाइड बाय 2 पाय. आता यामध्ये 2 गेट कॅन्सल, देन दिस इज इक्वल टू, पुन्हा आता या ठिकाणी जी स्क्वेअर रूट 10 याची व्हॅल्यू आपण लॉग टेबल मध्ये स्क्वेअर रूट या भागामध्ये बघितली, तर ती व्हॅल्यू आहे 3.162 डिवाइड बाय, पुन्हा पायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 3.142. आता हे जे कॅल्क्युलेशन आहे ते आपण बाय युजिंग लॉग ने सॉल्व करूया. इज इक्वल टू लॉग 3.162 मायनस लॉग 3.142 इज इक्वल टू, पुन्हा आता याची कॅरेक्टरिस्टिक किती येणार, पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे, 1 - 1 0. आता लॉग बघायचा आपल्याला 31 चा 62, तो आहे 5000 मायनस, पुन्हा आता याची कॅरेक्टरिस्टिक आहे किती येणार, पॉइंटच्या आधी नंबर ऑफ डिजिट 1 आहे, 1 - 1 0 पॉइंट. आता लॉग बघायचा आपल्याला 31 चा 42 मध्ये, तो आहे 4972. आता हे कॅल्क्युलेशन आपण करूया. 0.5000 मायनस 0.4972. आता या ठिकाणी बघा 0 - 2 होत नाही, म्हणून आपण 10 - 2 करतो, ते येणार 8. पुन्हा आता या ठिकाणी बरोबर घेतल्यामुळे 9 होणार, 9 - 7 ते 2 होणार. पुन्हा बरोबर घेतलाय या ठिकाणी 9 - 9 ते 0. पुन्हा बरोबर घेतल्यामुळे 5 चे 4 होणार, 4 - 4 0 पॉइंट आणि या ठिकाणी 0 येणार. आता आपल्याला याचा अँटीलॉग बघायचा आहे. मग दिस इज इक्वल टू
antilog of 0.0028. This is equal to, आता आपल्याला अँटीलॉग 00 चा 28 मध्ये बघायचा आहे, तो आहे 1.007 and this is the value of frequency आणि हीच value of frequency आहे. That means therefore this frequency is equal to काय होणार मग, आता this is nearly equal to 1. आता हा लास्ट जो डिजिट आहे इट इज ग्रेटर दॅन 5, त्यामुळे आपण जर त्याच्या आदल्या डिजिट मध्ये 1 ऍड केला तर ते 1.01 होणार आणि हा शेवटचा जो डिजिट आहे तो ड्रॉप होणार. दॅट मीन्स इट इज नियरली इक्वल टू 1 हर्ट्ज येणार. दिस वन इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी आणि ही आपली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एनर्जी पर युनिट मास. वी नो दैट द फॉर्म्युला ऑफ एनर्जी इज इक्वल टू काय असतो फॉर्म्युला, हाफ m ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे एनर्जी पर युनिट मास. दैट मीन्स E डिवाइड बाय m इज इक्वल टू हाफ ओमेगा स्क्वेअर a स्क्वेअर येणार. आता याच्या व्हॅल्यूज आपण या फॉर्म्युला मध्ये लिहूया. इज इक्वल टू हाफ ओमेगा, त्याची व्हॅल्यू दिलेली आहे तुम्हाला 2 स्क्वेअर रूट 10 त्याचा ब्रॅकेट स्क्वेअर मल्टिप्लाय बाय एम्प्लिट्यूड, त्याची व्हॅल्यू आहे 25 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे कॅल्क्युलेशन करूया आपण. दिस इज इक्वल टू काय येणार हाफ 2 चा स्क्वेअर 4 मल्टिप्लाय बाय आता स्क्वेअर रूट 10 त्याचा स्क्वेअर 10 येणार मल्टिप्लाय बाय आता 25 चा स्क्वेअर 625 मल्टिप्लाय बाय आता 10⁻² त्याचा स्क्वेअर किती येणार 10⁻⁴. पुन्हा या ठिकाणी भाग जातो 2 1 जा 2 2 2 जा 4 इज इक्वल टू, आता याची मल्टिप्लिकेशन आपण करूया 10 मल्टिप्लाय बाय 2 दैट मीन्स 20 मल्टिप्लाय बाय 625 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -4. आता ही मल्टिप्लिकेशन करूया आपण. देन दिस इज इक्वल टू, आता आपण हा 0 या ठिकाणी लिहू पहिल्यांदा 2 5 जा 10 कॅरी 1 2 2 जा 4 प्लस 1 5 झाले. त्यानंतर 2 6 जा 12 मल्टिप्लाय बाय 10 टू पॉवर -4 आएगा. दिस इज इक्वल टू, दैट मीन्स एनर्जी पर युनिट मास इज इक्वल टू काय होणार मग आता हे 10 टू पॉवर -4 असल्यामुळे आपल्याला पॉइंट द्यावा लागणार या ठिकाणी 1 2 3 4 डिजिट नंतर. दैट मीन्स 1.2500. Therefore, this energy per unit mass is equal to 1.25 त्याचा युनिट येणार जूल पर केजी. This one is the energy per unit mass.